फायनली गावाला पोचलोय. रात्री 2 वाजता पोचलो आपण. आणि बघू आता आत्ताचा प्लॅन कसा आहे. आता आजचा प्लॅन काय आहे अजून मला तर माहीत नाही, पण पहिलं श्रीवर्धन ते दिघी फिरायचं एवढं माहिती आहे. बघू आजचा दिवस कसा होईल. सगळे थकलेत भेंडी, एनर्जीत नाही काय मी, तरी पण ट्राय करू बनवायचं पूर्ण ब्लॉग बिग. मजा येईल आज पण. आणि परत संध्याकाळी आज निघायचं आहे, गावाला जायचं आहे. ते गावाला जायचं नाही, मुंबईला जायचं आहे. ह्याच्या गावात एवढे थकलेत ना भेंडी, काय बोलते काय नाही. तो बर्फी चढला तिकडं झाडावर नाही घरावर सुपर आहे काढते. उतरला मग आता आंघोळ करून घेऊ पटापट. पप्पा गेल्या आंघोळीला, मी पण घेतो आंघोळ करून. सगळे तयार होऊ आणि कल्टी मारू. होय इकडे दे इकडे दे. होय तुझ्या आईचे गुंडासारखा दिसताय ना. हो जाईल थांब ऐकतली थांब 1 2 3 गप. माझ्याच पण ताकद नाही राहिलंय. हे आपली स्ट्रगल बघा भाऊ, स्ट्रगल. व्ह्यू कोणता काढायचा? हा व्ह्यू काढायचा आहे कोणता? हा. दिस इज द व्ह्यू अँड दिस इज द कॅमेरामॅन. झाले मला दाखव फोटो काय काढलं असेल. एवढी मेहनत करून काय केलं म्हणजे असं. चल हा डोळ्याला तृप्त करणारा नजारा आहे. मस्त सकाळ एकदम भारी वाटलं. आता चाय पिऊ मस्तपैकी. तुझ्या गाडीवर काय नाही तुला सांगतो बघ. पण आपल्यातल्या ज्या 5 गाड्या आलेल्या ना, 8 जण कसे एक दिवस दिले ते पण कधी चुकीचा बोललो मी. नाही बघ आता पण आलो पाहिजे ना. 5 नाही 6 गाड्या आहेत टोटल. एक गाडी राहते. 5 मधली एक गाडी 4 गाड्या. 5 गाड्या नाही थांब ना. 5 गाड्या आलो. 5 गाड्यामध्ये 10 जण आलो. एक गाडी राहिली. एक गाडी आपल्याला एक माणूस राहिला तो सिद्धू. एका माणूस आहे ना पाठीवर. मी सिद्धूच्या गाडीवर झालं सॉर. हे दोघं. अरे बाबा तुझी गाडी आहे ना. तुझी गाडी आहे, याची गाडी आहे. ह्याच्या गाडीवर बसलाय ना मने. कोण मने बसलाय? याच्यासोबत गुंडा पकड. तुझ्यासोबत गुंडा. सचिन बरोबर मन्या. माणूस बरोबर हा. आणि मी सिद्धू बरोबर. असं काय करताय? ये तू पे खाली. एक काढून माझंच काढ. भांडण थांबा ही पिशवी त्याच्याकडेच ना. असू द्या ना आता ठेव पाठी तुझ्याकडे. तर आपण निघालोय कुठून गावातून फिरायला नाही जायला. आपला जो काम आहे ते करायला. तुम्हाला सांगितलं असेल मी आपण कुठं जातोय रे मग गुंड्या सांग जरा. आता चाललो श्रीवर्धन मध्ये. श्रीवर्धनला दिघा नाही श्रीवर्धन दिघी तिला फिरायचं. आपल्या पत्रिका वाटायच्या हरिहरेश्वर. तर पहिलं आलो होतं मंदिरात. मंदिरात ना पाया वगैरे पडून फोटो भारी काढलेत. तोंड टाकू जरा. फोटो भारी काढलेत भेटी. आपण एवढे भारी आले तर तुम्हाला दाखवीन स्क्रीनशॉट आपल्या व्हिडिओवर दाखवीन. मस्त आले सगळ्यांचे फोटो दाखवतो कसे आले गाडीसोबत. आता बघा इथला निघूया. इथं बोलतो चल बरं आहेत बसा जागा. तू घेतेस तर घे भाऊ गाडी. तर भावना आपला सगळा काय ते आराखडा झालाय आपला. ग्राउंडचा सगळं बोलणी झाले. ट्रॅक्टरची पण बोलणी झाली. आपले ते रामदास काकी आहेत ते. आणि हा पप्प्या मोहम्मद म्हटलं बावा
द्यायचा. नमस्कार मित्रांनो, लावा लावा लावा. सपोर्ट करा बाबा द ब्लॉगरला, हा खूप सपोर्ट करा. सबस्क्राईब करा. आणि समोरला कोणतरी छान येत आहे. हा सबस्क्राईब. तर सगळं तिथं प्लॅनिंग झालंय आणि मधी म्हणजे ते काका बोलले की थोडं सुकू दे शेत, मग तिथला जो सुकला का मग ट्रॅक्टर लावू आणि प्लेन करू. नंतरला मग आम्ही पीच बीचचं बनवायला परत काहीतरी लावून ना. हां मग येऊ तेव्हा. आता जातं किती लावायचे ना गाडी? हां आता असं ठरलं की ही मोठी आपली गाडी हिमालय तर घेतलीच नाही आपण, हिमालयाला ठेवलं आहे घरात आणि हिला पण ठेवायचा प्लॅन आहे. अरे भारी वाटतं रे आपली गाडी खाली घातली फक्त वाटते आपली गाडी. तर हिला ठेवायचं इथं आपला जो संकल्प बार आहे हिला संकल्प बार आहे इथं गावातल्याचा, तर तिथं बार दोन लावून ठेवू, काय होणार नाही तसा प्रॉब्लेम नाही. मग आणि 4 व्हीलर आहे एक आपल्यासोबत, मग 4 व्हीलरमध्ये बसून जाऊ, कारण की एवढा पेट्रोल घालवण्यात अर्थ नाही. हां पहिला कुठे श्रीवर्धनला जायचं आहे ना? हां अजून ठरलं ना, पण आय थिंक हां आय थिंक श्रीवर्धनला जाणार आहे आपण पहिला, नंतरला दिघीला आय थिंक दिघी. गाडी जात आहे आतमध्ये. काय गाडी वाटते गेला तरी चांगल्या ठिकाणी त्या शरदच्याच गाडीच्या बाजूला लावून ठेवूया, मस्तपैकी लावू आणि इथनं निघू आता पटापट. आणि पुढचा प्लॅन तुम्हाला सांगतो मी काय काय. लोक आहेत ना, लोकांना दारू पाजतात मुंबईला झालं ना आणि स्वतः कशी यायला पितात, स्वतःची हेल्थ बघितलं, म्हणून लोकांनी जरा विचार करा. चढून काढले आता, आता काढले चढून. कडक रे. एक देतो का आम्हाला? पैसे देत. नाही देणार. वरती बिरो इकडं इकडं पेंडे आहेत बघ. कुठे कॅमेरा आहे? हाय कॅमेरा नाही तर आम्ही आलो असतो भेंडी कांटच केला असता. खाऊ दे ना. तर आम्ही आता सगळेजण निघालो आपापल्या गाड्या घेऊन. आपापल्या नाही, आपल्या अर्ध्या गाड्या ठेवल्यात तिथं खाली, कुठं खाली संकल्प वारजवळ ठेवलं. आपलं ओला भेटले संकल्प हॉटेल येड्या. हा संकल्प हॉटेल यार, मी बार करतो घरातपासून. पहिला बार होतो म्हणून नंतर हॉटेल केलं. आणि आम्ही भावे पंचतन गाव, पप्प्याचा सासर माहेर, माहेर पप्प्याचा माहेर तो गाव. आणि नंतरला पाठीवर सीट चाललाय, सीट पण सुटी घेऊन आलाय, बाकी पैठण सगळी गाडीच आहे. आणि अशा वगैरे आपला परत घाट चालू झाला कालच्या रात्रीचा घाट. मी काय बोलतो, रात्री मी जसं बोललो रात्रीचा दिवसाचा घाट वेगळा दिसतो आणि रात्रीचा घाट वेगळा दिसतो, तो तुम्ही बघितला. आता तुम्ही दिवसाचा घाट बघा, इकडचा घाट बघा श्रीवर्धन साईडचा, थोडं लागेल. बघा असं ही टर्निंग आता बर्फ मारणार आहे लीन शाईनवर काचत प्रो शाईन काचत डायरेक्ट. क्या हुआ है विचारायला जाणार होतो आम्ही आता. हा कोर क्या हुआ है? क्या हुआ मॉरेल गॅरेज, मॉरेल गॅरेज हेक्टर आणि एक द लेजंड एर्टिगा, सुझुकी एर्टिगा आणि आपली गाडी शाईन. येस बरोबर, पण प्रो लेजंडरी शाईन. तर भेटू पुढेच असेच आम्ही काहीतरी अतरंगी मस्ती करताना. परत करत आलेला आपल्याला. पण एक लॅप झालेला आहे, दुसऱ्या लॅपची तयारी मनाने आत गेलेला आहे. ह्याला समजलं गेलेला आहे. अरे पप्पाला समजलं पण माझ्या क्रिकेट गाडीला गिअर नाही तरी पण गिअर टाकण्याचा प्रयत्न. कोपऱ्यापासून हात बाहेर काढलेला आहे. मनाने आपले करायला आलेले आहेत. मनाने गाण्या आला टिक्का लावून आणि इथं आपल्या बर्फीने ओव्हरलॅपसाठी ट्राय बहुतेक आपली लाईटनिंग पिकून जिंकणार आहे. बहुतेक झालेली आहे चालू. फायनल लॅपमध्ये आपली गाडी चाललेली आहे आणि आपण चाललेला आहे समालोचक बाजूला हटा. तयारी करू नका. आणि हे कुठल्या रॉंग वेने गाडी टाकलेली आहे आणि जी वॅगन वाल्यानी असं काय करतो भाई. शर्यती लागले मध्ये आलेत. हाकाकीचे आहेत काही, मोटो जीपीचे आहेत, कोकणातली मोटो जीपी. इथं बर्फी फटकलेली आहे, गेअर वाढवलेला आहे, माईला पायाला ताण दिलेला आहे. वाकून गाडी चालू आहे, वाकून
चिरवणे गावालेला आहे. मामा वाट बघत आहेत कोण जातं आम्ही गेलेलो आहे पुढं भाई मोठे जीपी मध्ये स्पीड ब्रेकर कधी बसता आलेला कोकणातलं आहे काय अच्छा आणि इथं पाण्याची टपरी पण आहे बोलतात काय काय झालं खाऊन घ्या विमल खाऊन पावर चढवून घ्या इथं भाव आहे भाव दाखव भाव मस्त वाली भाव भाई मोठं जीपीचे मेन पुढे दाखव भाई टन बघा काय खर्च केलेला आहे आपली गाडी काली परी मामा इथं स्कूटी येऊन वाट बघितलं आणि आरवीकडे जाणारा रस्ता श्रीवर्धन चौपाटीकडे जाणारा शॉर्टकट रस्ता आहे इथून तुम्ही आपलं श्रीवर्धन एकदम तुमच्या डोळ्यांनी बघू शकता बस काढून आलेले आहेत पायाला दार लावून आलेले आहेत ओ माय गॉड हा काय RIP भाई याच्या ट्रकवरच RIP लिहिलंय मोठ्या जीपी मध्ये हे ट्रक बिक कधी आलं सुरुवातच अशी असेल तर शेवट काय असेल तुम्ही नक्कीच अनुभव घेऊ शकता आणि इथं कोणाच्या तरी समाधी आहेत मोठे जीपी झालेले अगोदरचे त्यांच्या मनाने गाणे आपल्याला ओव्हरटेक मारून गेलेला आहे स्कोअर क्या व्हायची तयारी करतच होते आणि हा भूताचा माल धडाके बाद पिक्चर मधला भूताचा माल श्रीवर्धन शिवादान गाडी क्रमांक 15-12 श्रीमंत बाळा 7 वर श्रीमंत बाळाजी विश्वास पेशवे प्रवेशद्वार हे आपण बघितलंय पण आपण स्पीड ब्रेकर बघितलेला नव्हता काका महाराज टर्न विदाऊट इंडिकेटरचा अष्टंग स्नॅक सेंटर मध्ये आपल्याला भेटणार समोसे गरमागरम आणि वडा गरमागरम कुठे जात आहे फोन कर त्याला कुठे विचार फोन कर गावाप्रमाणे हा ना गावाला आलं आपल्या गावच्या गाडीवर फिरायचा मुंबईला इकडे बाहेर मोठ्या गाडीवर चालू आहे सध्या आमची सध्या काय नेहमीच चालू असतं आमची चालू हे सगळं नीट होणार येण्यानो होईल रे सध्या चालू आहे त्या चालू हां खरं आम्ही खोटं नाही बोलणार तू बोलशील खोटं नाही ना आम्ही अजिबात नाही आम्ही कशाला बंधू काहीच नाही आम्ही कशाला खोटं बोलत हां कशाला खोटं पण बोलत नाही अजिबात कोण बघा तुम्हाला श्रीवर्धनला जो सोमजाई मंदिर आहे ना आता आपण इकडे जात नाही हां इथे कबड्ड्या होतात ना इथं मॅच होतात मी इथं खेळलो आहे एकदा दोनदा खेळलो आहे मी इथं हा मंदिर आहे सोमजाई मंदिर थांबा प्लॅन आमचा बदलला आहे आतमध्ये जाऊन येतो ते येईपर्यंत पटकन जाऊन येऊ बघून येऊ मंदिर अरे मॅचीसाठीच ठेवलं बघ झालं वाटतं मॅची श्रीवर्धनच्या इथे खेळलो मी एकदा दोनदा खेळलो अरे मजा आली होती आणि ग्राउंड पण दाखवून मी कुठे खेळलो दाखवून इकडे खेळायचो मी हे मारुतीचं मंदिर आहे इथे आणि बैलगाडी बघा भारी आहे ना पोराशिवाय आम्ही आलो मंदिरात परत आमच्या आणि ते सगळे कागद विकत आपल्याकडे निघू थांबा पटकन श्रीवर्धनलाच पिक्चरचं हे झालं होतं ना शूटिंग तुम्हाला माहिती आहे इकडं श्रीवर्धनला पिक्चरची शूटिंग झाली होती क्रांती ज्योती विद्यालय परत तो एप्रिल मे 99 वाला तो पोरांचा तो पण इकडंच कोण आपले मराठी पिक्चर जे भारी होले तुम्ही पण बघा एकदा एप्रिल मे 99 आहे ना पिक्चर तो इकडचा आहे श्रीवर्धनचा आणि हरिहरेश्वर साईडचा आहे जो सगळं दाखवलं तो बीच दाखवलं ना तो आणि क्रांती ज्योती विद्यालय पिक्चर आहे ना तो अलिबाग साईडचा आहे म्हणजे ह्याच पट्ट्याला आहे तो पूर्ण प्रॉपर असा तो बघा पिक्चर म्हणजे जे ही वाईब आहे ना सगळी ती सेमच आहे तशी की जे आपलं ते श्रीवर्धनचं आपलं तो काय तो एप्रिल मे 99 मध्ये जी सगळे ते रोड बीड दाखवलेत ना हे रोड आहेत ते असे जे पोरं फिरतात ती सायकली वेकले घेऊन फिरतात ती हे रोड आहेत ते सगळे हे बघा मित्रांनो घर बांधावं तर असं सुबक छोटंसं मस्त कौलारू घर बांधावं कौलारू इथून दिसत नाहीत हे बघा कसं मस्तपैकी घर आहे छानसं हे बघा इकडून पहा असं हे असं छोटंसं कौलारू घर असावं ज्याच्यामध्ये व्यवस्थित आपण राहू शकू सौरभ
तुझं मत काय ह्या घर कसं असावं, असं असावं छोटंसं? आपल्या वरती जी अवाढव्य जागा आहे ना, नसावं. आपल्या वरती जागा तुम्ही असं छोटंसं एक घर बनवीन म्हणजे गावाला आल्यासारखं वाटलं पाहिजे. असे कौलं विवलं टाकीन, पाहिजे तर खाली पत्र टाकीन, वरती कौलं टाकीन, असे मग थंड साहेबांचं घर बघितलं का? हां दाखवलं मग अशी तसंच. तसं भारी छोटंसं घर मस्तपैकी संध्याकाळचं चिल करायचं. आम्ही सगळे पोरं बसलेले असणार वरती असं बाजूला छोटंसं आहे तसं, तिथं बसणार, खुर्च्या टाकणार, रात्रीचे चांदणे बिंदणे बघणार, पावसाळ्यात पाऊस खाणार, पावसात भिजणार मस्ती करणार आणि पाऊस आला का आतमध्ये जाणार. रात्री उन्हात तिथं ऊन खाणार, चांदण्यामध्ये चांदणे मस्त चंद्राचे आणि चांदण्याचे आनंद घेणार, पण असं काही. रस्ते चुकाचुकी एवढी होते ना वेंडे, आपल्याच एरियात आपण चुकतोय. थांबा आई घातली ठोका एकमेकाला हा बघा शुभमने घेतलेला नवीन आणि आमच्या मैत्रिणीनो शुभमने घेतलेला नवीन फोन बघा, 46,000 रुपयाचा फोन आहे आणि त्याचप्रमाणे त्याचे फोटो पण येत आहेत. तुम्हाला क्लॅरिटी दिसते नाही दिसते माहिती नाही. एक मिनिट लहान पोरगासारखं काढलं नाही. क्लॅरिटी पाहू शकता तुम्ही, तुम्हाला दिसत असेल नसेल माहिती नाही पण क्लॅरिटी आहे. असं फिरून पूर्ण आपल्याच एरियात आपण एवढं भटकतोय ना आईच्या गावात त्यांच्या. पण बघू आणि आता भूक लागले जरासं खाऊन घेऊ. मस्त फोटो आले जा भेंडी, तुम्हाला दाखवतो नंतरला. चला परत पुढच्या प्रवासाला सुरुवात. मी काय झालं मला नाही उतरायचं. मगाशी तर बोललास, पॉलिटिक्स म्हणजे मला नाही मगाशी उतरायचं. बोललास ह्या जबरदस्ती यार पॉलिटिक्स वाल्यांची ह्याच्या. पैसे तर देत नाही, पैसे दिले ना भेंडी मी लगेच उतरणार. 2,000 आपली 3-4 ठिकाणं झालीत फिरून. वकिलांची तर पण जाऊन आलो आणि आता काहीतरी खायचा विषय करूया. भूक लागलं वकील काय पावा द ब्लॉगर काहीतरी नवीन करामात करत आहे, त्याचं स्पष्टीकरण पहिलं दे. ही जुनी चावी आहे, जुनी चावी नवीन चावी. हा तर जुनी चावीने गाडी चालू करून दाखवते आपला भाऊ. ही चावी ह्याला लागते हा पेट्रोलसाठी, आणि हे बोलते इथं लागत नाही लागत. आता तरी पण भाऊ आपला करामत करतोय आणि समजा तो खराब झाला आणि ह्यांनी काय केलंय, शानीगिरी करून झाली का नाही शानीगिरी करून दुसरी चावी लावलेली आहे. अरे बघ गंडवा गंडवीचा कार्यक्रम इथं चालू आहे मस्तपैकी. बाबा फसव्या भावा तो फसूया म्हणून लपडा झाला एक. आपली चप्पल तुटली. कसं हवा बघ किती. विचार असा आहे त्या चपलीचे, हा टोक आहे ना चपलीचा, कुठला वाला दाखव, हा जो टोक आहे ना चपलीचा तो वितळवायचा आणि चिकटवायचा असा विचार आहे. पण तो काय चिपकत नाही साला. बघू फेविकिक भेटली तर फेविकिक भेटेल ना दुकानात बघू ना फेविकिक. काय उंगल्या करते आम्ही पण मेंढी चिपकवते ते. तो तो दुकान तो तिथं, चल फेविकिक घेऊन ये. असं वाटतं मारायचा तू चपली चपली तोंड फोडीन का? तर आपण चपल तुटली होती ती फेविकिकनी चिकटवलं तर मने काय करायचं माहिती आहे काय, मने आणि कोण सचिन ते मातीची काडीने पेटवत होतं आणि वितलवत होतं तिच्यावर. गाडी तशी चिकटणार आहे का ती. मग फेविकिकनी चिकटवल्या बघू हातात घेतल्या, कारण की ती हातात घातली तर पायालाच चिकटल, ती परमनंट होऊन जाईल मला असं वाटतं. म्हणून त्या हातात घेतल्या थोडा टाईम. माझ्या मते तसं योग्य झाला. एक स्कूटी आहे तिच्या आईला, मला वाटली कोणती स्पोर्ट्सवाली आहे ॲडव्हेंचर. खायचा विषय काही करत नाही. मंडळ देणार असं बोलताय, बघू पण मंडळ हो बोलत नाही. हा हो बोलत नाही मंडळ देणार करतात. मंडळ आमच्या हाकेला ओ देत नाहीये अजूनही. आम्ही आमच्या हाकेला ओ देण्याची वाट पाहत आहेत, पण आमचं मंडळ काय हाकेला ओ देत नाही. जेवण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी पण देणार आहेत ओ, ह्या हाकेला ओ हे देणार आहेत, बरोबर ना? बघू आता पुढं काय होतंय. उधर देखो उधर कॉन्टेंट. मग अशी धरण नाही दाखवलं, आता दाखव. रायडर कोण येतात समोरून, छोटू मोठू सा धरण हे रायडर आलेले आहेत. असं गेलं असं अशा प्रकारे आपल्यासोबत आहे शिटुकली. दाखवतो थोडाफार. जैसे मिल रही
आपला हे असतं ना नोकरी बिकरीचा काहीतरी कामाधंद्याचा इकडे तर राहिलो असतो गावाला. कायमचे स्थायिक. हा इकडेच राहिलो असतो. लिहून घ्या, कायमचे स्थायिक. मोठ्या गाड्या पण घेतल्या असत्या ज्या घेतल्यात ना आता मोठ्या गाड्या, या छोट्या गाड्या पण असत्या. छोट्या गाड्या अशा रोज फिरायला असं म्हणजे कामावर जायला या वापरल्या असत्या. आणि ज्या मोठ्या गाड्यात सॅटर्डे संडे महिन्यात एकदा तुमचा बाहेर गेलो हा असतो. तिकीट ना घरापर्यंत. हा भेटे मजा आली असती. तिकीट ना घरापर्यंत. आणि भेटू देतो कारण की आता काहीच सुचत नाही माझं डोकं आपल्या इथं बिकट. खाण्यायोग्य आता एकच गोष्ट आहे, पाला वाचवला आहे. वावे पंचायतन गाव ही आहे छोटीशी पक्की प्रवाशांना वाट पाहण्यासाठी एक बसण्याची जागा बनवलेली आहे. वावे पंचतन गाव जो पप्प्याचा आजवळ दिसलं तर नाही दिसत नाही इकडून. आतमध्ये गाव आहे तो पण भारी गाव आहे, पण त्या गावात ना माणसंच नसतं त्या जसे आपल्या गावात पण आता नसतं. सगळे मुंबईला गेले तरी म्हणून मी सांगतो इकडे जर काम धंदा असतो ना आम्ही इकडेच राहिलो असतो. मजा गेली असती, जाम मजा गेली असती. लाल परी, लाल परी. मजा केला मजा केला. अरे अरे जागृत ना पुरी जरा. ह्याच्या आयटमचं नाव काय? ह्याच्या आयटमचं नाव काय? ए थांब ना आता. आला आला. ए लुटू जा, जा, ए लुटू जा. ए लुटू जा, जा, जा. आपल्या पप्प्याचा फोटो दाखव. ओके छान प्रोसेस होऊ द्या. बघ हा असा मध्ये काढ शुभम, अशामध्येच मस्त. हा मस्त आहे की प्रोसेस होऊ द्या मस्त आहे. तुझं बहुतेक याच्यामध्ये आपण आता काकडा बिकडा खाऊन मोकळा झालोय. काय दिसत नाही ते. दिसून ना भावा दिसतंय तिथं दादा काहीतरी खात होता. आम्ही गेलो काकडा बिकडा तो काय तो सूप बीप पियाला थोडा एक घोट. आणि गुंडाकडनं हे आपल्याला स्प्राईट भेटले. मंडला कडनं आपल्या भावी आमदाराकडून पोट बघा. हे जायचं. तर आता प्लॅन असा आहे बर्फी गाडी आण फोटो काढायचं. गाडी इथं लावूया आणि एक फोटो काढूया मस्त की ना. बर्फीनी चप्पल बर्फी हरामी माझी चप्पल तुटली मी तिथं ठेवली काढून. हा साऱ्यांना चुकला त्या चपलीवर चुकलान काय केलं माहिती आहे? माहितीच नव्हता मी बघितली हा करतोय काय. आणि आपल्याला चप्पल भेटले. या हा बर्फीच्या वावच्या हॉटेलमध्ये आलो. बर्फीच्या वावच्या हॉटेल म्हणजे आपण 5 वडे खाल्ले का हॉटेलमध्येच आपल्याला 100 रुपये देणार आहेत. आपण नाही द्यायचे काय. हा नाश्ता इज कमिंग. आईला वाजले किती 2:26 अडीचला आपला नाश्ता होतो बघा. पोरं एवढी मेहनत करतात. फिरायचं बाकी आहे. अजून फिरायला बाकी आहे. नाश्ता करून झाला आपला 2:30 वाजता नाश्ता करून झालाय. आणि आता त्यावर चाय पित म्हणजे काय आपली लाल जेवायचं होता पण आपल्याकडे कामं भरपूर आहेत ना म्हणून आपण फार केवणीचा बियर शॅम्पू आहे आपल्याकडे. डॅमेज कुठे बिअर शॅम्पू बघी वाटली. अरे हा बिअर शॅम्पू अमीर लोक आहे तिकडं बाबा. काय सांगू तुला, आठवण येते मला पण इलाज नाही त्याला. तुझी आठवण काढून जुलाब झालाय मला. तुझ्या आठवण काढ जुलाब झाला मला ना. असं नाही
बर्फी आणि ऋतुजा गेलेला तो बसलाय बघा तसे हो ना. भावा नाही बोलत तरी 25 वर्षाचा घोडा झालाय. 75 किलोचा खुलगा आहे. 5.10 इंचाची उंची आहे. पण त्याची अक्कल बघ कुठं चालत. एवढी मोठी ही गाडी चालवतो ट्रम्प प्राईम. आणि आता काय करतोय? खेळण्याची खेळतो. दाखव जरा रे बारक्या पोरा. ओ बारक्या भावा दाखव काय खेळतोय ते. त्याचं नाव काय? हां बंबलबी बच्चू. वा माती काढायला जातस काय? मायनिंगला लावलेस? मायनिंगला लावलेस? त्या बारक्या पोराचा हात ढापलेला आहे. नाही बारक्या पोराचा ढापलेला आहे. दात दाखवून त्याला बोलतो देतोस का नाही. दाढी दाखवलं तरी बुवाला बागल बुवाला बोलतो त्याला. हे लहानपणी आपल्याला भेटलं नाही रे असं काय बोलतो? नाहीच काय खोटा बोलतो? काय झालं असं काय भेटला भेटलेला कधी मामाने आणली नाही भेटलेला. तुला भेटलेला भेटलेला मामाने मला पण नाही भेटलेला. खोटा तरी बोलू नको. बघा ना काय वेडीच्या आईला रिमोटचा असताना घॅंग 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 पोराला दिलाच नसता. वा वा मोठ्या भावाची छोटी गोष्ट. कुठं दिले अरे ही बघ कशी झाली पडले. वीरेंद्र हा ना तुम्हाला मी बैलगाडी दाखवतो छोटीशी. आपल्या पहिल्या काळातल्या ज्या बैलगाड्या आणि आपली प्राईम उभी आहे हे ही गुंडाची सगळी ढोरं आहेत. ओके ना गुंडा तुमची ढोरं नाही. हा तुमचा बैल. हे फोटो काढ. हा बारका होता. हे पिशवी पकड शिटुकली. बारक्या बघा ए गण्या नाही बघ काय करीत तिला. लगेच ह्याला हात लावला तर लगेच लगेच गेला हात लावला तसा. असे पाहिजेत ना. टुनुक टुनुक नाही नेत बाबा काय उठं लगेच नाही नेत. घेऊन जाय ना. मारील झाला नाही मारणार. हे रंग्या शिंग्या गुंडा मारत चिकन आहे रे. येऊ मस्त आहे सारा. मजा आली वेळी भारी होता. सकाळपासून एवढा फिरतोय ना आम्ही. आता वाजले असतील 4-4:30 झाले एकमेकाला. आणि वेळ अजून काय संपलं नाही. आत्ताशी काय दिव्यागर आलं आहे आपलं ना. नंतर वडवल आहे ना. वडवल हां वडवल एक बाकी आहे. वडवल झाला की मग घरी म्हणजे डायरेक्ट मुंबईला कल्टी मारायची आहे जेवण खाऊन. हां चला. तर आता आपल्या ह्याची पण बॅटरी लो होत झाले. 5% राहिले. जेवढं काही शूट होईल हां शूट जो काय होईल ते शूट करेन मी. ठीक आहे भेटू थोड्या वेळाने पुन्हा. एनर्जी पूर्ण लो झाली भेंडी. मजा पण येते. गावाला आलो आहे. एक दिवस गावाला आलो आहे भेंडी. आणि कालच बोललो होतो मी कारण की पूर्ण धावपळीचा दिवस असणार आहे. काल रात्री निघालो आहे. आज दिवसभर धावपळ असणार आणि परत संध्याकाळी निघणार मुंबईला. उद्या कामावर पुन्हा वाट लागणार आहे भेंडी. बघू आता बॅटरी लो होते म्हणजे 4% झाली लगेच पटकन बघा. आणि मी दोन्ही बॅटऱ्या भेंडी माझ्या लक्षात राहिलं नाही घरी ठेवलेत.
पुढं बघू आता. रेकॉर्ड तर काय करायला भेटणार नाही. हो कोणती गेली यार? दुकाटी गेली. आय थिंक दुकाटी होती ॲडव्हेंचरवाली. वा काय वाटते यार. हां तर आता दाखवीन तर काय डायरेक्ट घरी गेल्यावर बॅटरी टाकेन जे काय पुढचं थोडंसं होईल. आणि मध्ये जर काय वाटला 4% बॅटरीवर काय दिसलं तर दाखवेन. ठीक आहे, भेटू. दोन तीन घरं करता पूर्ण आता किती वाजले? आय थिंक 7:30 झाले असतील. 7:30 8 7 7:30 झाले असतील भेंडी. पण काही घरं संपली नाही. दोन तीन करता आणि काळोख झाला शेवटी. पण काय मजा आली. झालं उद्या कामावर जायचं भेंडी.